नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. गायत्री काय बनवते? डोसा बनवते. थांब, लाईट चालू करून घेतो. डोसा दिसणार नाही तर. नाही, तू कसं काय दिसणार नाही? तू गोरी आहे ना गायत्री. नाही, मी काळा आहे, उलट मी दिसणार नाही ना अंधारामध्ये. कसे कसे डोसे बनवते? हे काय डोसा आहे की चपाती? नको ना, मग तो नको बनवू ना. असा मोठावाला बनवू ना. हे असं साधाच राहू दे ना. हे बनवून घे, त्रिशूसाठी बनवून घे काहीतरी तेवढा. मसाला नाही खात ना, तेच सांगतो. साधावालाच बनवून दे ना तिला. म्हणजे आता एक मसाला डोसा बनवते गायत्री तू? हा. आणि पीठ कधीपासून भिजून ठेवलं होतं? काल म्हणजे कधी? संध्याकाळी? सकाळी भिजलेत. आणि हे दळलं वगैरे कधी? मग संध्याकाळी दळलं. अच्छा, काय काय टाकले त्याच्यामध्ये? काही नाही टाकलंय. तांदूळ आणि उडीदाची डाळ. अच्छा, आणि इकडे चटणीमध्ये काय काय? इथे चटणीमध्ये कांदी, टमाटर, मस्त अद्रक लसूण, मस्त जिरे मोहरी, एक मसाला मस्त. आणि मसाला कुठला? चिकन मसाला. चिकन मसाला टाकला. आणि मस्त काय टाकलं? हा, तिखट मीठ हळद तेल सगळं टाकलं. हा, मस्त बॉईल केले होते बटाटे आणि ते टाकले त्याच्यात. हा का? तुम्हाला वरून असं टाकलेलं नाही आवडत, मग त्याच्यात सगळं मिक्स करून दिलं मी. अच्छा, असं बनवलं. हा, ते म्हणजे ते साधा डोसा नाही आवडत गायत्री, म्हणजे असं ते कांदा. नाही बोलत त्याला. मग त्याला बोलतात ना मसाला डोसाच बोलतात. मी काय बोललेली तुम्हाला? हा, असं वरून कांदे टमाटर टाकून द्यायचे आणि तसं खायचं. अच्छा. मला नाही आवडत तसं. चालेल ना. माझा मसाला डोसा पण चांगलाच लागतो ना गायत्री. बरं आहे ना, म्हणजे तुला जर घरामध्ये येतं बनवता, मग कशाला बाहेर खायला जायचं? हा, जसं पण बाहेर खायला जातो आपण हॉटेलमध्ये, तरी घरची चव बघतो आपण. हा, मग बाहेर जाऊन काय काय, त्यापेक्षा घरीच खाल्लेलं चांगलं आहे ना गायत्री. गायत्री यार, तुम्हाला शनिवार रविवार कुठेतरी फिरायला जाऊ दे, जा यार. जा ना मग. हा, काय तू सांगते की मला पण घेऊन चला, मला घेऊन चला. हा, मग तुम्हाला जर मन लागतं का बायको पोरगी घरी आणि एकटं माणूस फिरायला असं वाटतं? तसं नाही गायत्री, पण आता आपले जेवढे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी चला भाऊ, मुंबईला कुठेतरी जाऊया आपण. कुठेतरी मुंबई दाखवूया, गेट ऑफ इंडिया वगैरे जाऊया, ताज हॉटेलला जाऊया. म्हणजे ताज हॉटेल म्हणजे मध्ये नाही मित्रांनो, बाहेरनं सांगतोय. ते मध्ये जाण्याची आपली काही एवढी परिस्थिती नाहीये. बाहेरनंच आपलं ताज हॉटेल वगैरे, त्याच्यानंतर इकडे काय पॅगोडा वगैरे तयार झाला. हा बघा, मसाला डोसा तयार झाला मित्रांनो. आज सकाळी सकाळी नाश्त्याला मी तिला काल रात्री बोललो होतो, ते वटाणे वगैरे भिजून दे म्हटलं. हे बघा, हे वटाणे आहेत ना, हे भिजून दे म्हटलं सफेदवाले, आणि आपले मिसळपाव बनवून टाक म्हटलं. ते बोलते का नाही डोसाच बनवायचा आहे. म्हटलं ठीक आहे चालेल, बनव. तुला डोसा बनवायचा, डोसा बनव म्हटलं. तर तेच मित्रांनो, बघू आता. ते तुम्हाला पूर्ण मुंबई पण दाखवेल मी. मुंबई म्हणजे जे मेन ठिकाणी आहे ना, हाजी अली झालं, ते पॅगोडा झालं, परत गेट ऑफ इंडिया, ताज हॉटेल, अजून काय ते मरीन लाईन वगैरे, तिकडे कुठे फिरायला जात जाईल ना, गायत्रीने जर परमिशन दिली तर. कारण की गायत्री म्हणते मला पण घेऊन चला. तर तुम्ही सांगा मित्रांनो, लहान पोरगी आहे सोबत, परत गायत्री, मी याच्या आधी म्हणजे आम्ही जाऊन आलोय नुसतं फिरण्यासाठी. तरी गायत्रीला काय सांगतो म्हटलं, होती ना दिदा. असं काय करते? आपण दोघं लग्न झालं तेव्हाच गेलो होतो. नाही ना, आता गेलो होतो ना आपण मागे. त्रिशूलला घेऊन गेलो होतो अजून. हा, ठीक आहे चालेल. मग त्रिशूलला एक दिवस आपण गेट ऑफ इंडिया पण दाखवून येऊ. मग ठीक आहे मित्रांनो, परत एकदा आधी फॅमिलीसोबत फिरायला लागेल, मग मला एकट्याला फिरायला लागेल. कारण की तुम्हाला पण वाटत असणार ना, काय नुसते घरचे व्हिडिओ टाकतोय, कधीतरी मुंबई पण दाखवत जा वगैरे तसं. तर नक्की जात जाईल मित्रांनो फिरायला. कारण की कसं आहे, थोडं म्हणजे पैसाच म्हणजे गोष्ट अटकी जास मित्रासून, काही नाही बाकी, त्यामुळे अटकी जाई राहिली गोष्ट. नाही तर फिरायला काय भरपूर फिरून टाकणार. त्या पैशांमुळे थोडीशी गोष्ट अडकली जाते. कारण की फिरायला गेला म्हणजे 1000-1500 रुपये तरी खिशात पाहिजे मित्रांनो, बरोबर की नाही? तेव्हा कुठेतरी फिरता येईल. कुठं? काय जर घेतलं तर हा, जातातच ना 2000-3000 रुपये. हा, 2-3 हजार तर खिशामध्ये पाहिजेच ना काहीतरी. हे केलं ते केलं. हा, मग तेव्हा तर फिरता येईल. नाही नुसतं जाळून टाकला ना तू. गॅस कमी ठेव गायत्री. कमीच आहे. असं काय करताय तुम्ही? कडकच मसाला. अच्छा, ठीक आहे. म्हणजे अजून काय फिरण्याचा प्लॅन नाही मित्रांनो, पण जेव्हा मी फिरायला जात जाईल ना, तेव्हा आपले व्हिडिओ येत जाईल मित्रांनो. प्लीज मित्रांनो, चॅनलला जरा लाईक सबस्क्राईब जरा करून देत जा चॅनलला.
कारण की तीच माझी अपेक्षा आहे की माझे सबस्क्रायबर वाढायला पाहिजेत. असं जसे सबस्क्रायबर वाढतात ना मित्रांनो, तसं आम्हाला पण उत्साह येतो व्हिडिओ बनवण्यासाठी. त्याच्यानंतर आम्ही कुठेतरी फिरायला वगैरे जाणार ना, ते पण व्हिडिओ तुम्हाला अपलोड करतच जाणार मी. तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ येतच जाणार. फक्त सबस्क्रायबर वाढू द्या मित्रांनो, कारण की एवढे व्हिडिओ मी 500च्या वरती व्हिडिओ अपलोड केलेत मित्रांनो. सबस्क्रायबर काय वाढत नाहीये. ठीक आहे, आज ना उद्या कधी ना कधी सक्सेस भेटणारच आहे. मेहनत करतोय, प्रामाणिकपणे मेहनत करतोय. त्या मेहनतीला कधीतरी फळ भेटेल याच आशेने व्हिडिओ बनवतोय मित्रांनो. आता तुमच्यावरती आहे. प्लीज मित्रांनो चॅनलला खरोखर सबस्क्राईब करून द्या मित्रांनो, कारण की सबस्क्रायबरांची खूप गरज आहे मित्रांनो. गायत्री डोसा खायला नाही बोलवणार? हा बोलवते ना, हा, बोलवते ना. कधी बोलवशील? आताच बोलवते. तुमचं संपलं का? हा, माझं संपलं ना. मी बोलवते ना जेवायला, डोसा खायला, जेवायला की नाश्त्याला? नाश्त्याला. अच्छा, नाश्त्याला. आता तू जेवणाला पण येच देणार आहेस ना मला? असं काय करताय? तुम्ही स्वतःच बोलता आता पोट भरलंय नको मला. हा. झालं, असं करताय. ठीक आहे, चालेल मित्रांनो. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. कडक डोसा बनवलाय आणि जाळून टाकला. नाही मस्त बनवलेत ना काय. असं हे बघा नका. मित्रांनो, हे असे डोसे बनवलेत गायत्रीने. एकदम मस्त वाटतात हा मित्रांनो डोसे. एवढे भारी दिसतात म्हणजे खायला पण भारीच लागतील ते. चल बाय बाय कर गायत्री. चालेल मित्रांनो, बाय बाय. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. चालेल मित्रांनो, बाय बाय.